आपण एक 15 दिवसापूर्वीच एक टरबूजाच्या प्लॉटचा व्हिडिओ घेतला होता. शिरीची गडान, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या गावामध्ये आबासाहेब रावसाहेब काकडे. तर त्यांच्या आता 15 दिवसानंतर परत बघा खरबुजाची स्टेज अशी झालेली आहे. आपण त्यांच्याच तोंडून अनुभव ऐकू त्यांचा. मी आबासाहेब रावसाहेब काकडे, शिरीची गडान, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मी या खरबुजाला सनेज कंपनीच्या शेतीचे जे प्रॉडक्ट आहे पूर्ण प्रॉडक्ट यूज केले आणि त्याचा मला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. किती दिवसाचा झाला प्लॉट सर? हा 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. पहिला 1 महिना 21 दिवसाचा एक व्हिडिओ काढला होता, त्यावेळेस बारीक होते. आता 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोची साईज झाली आणि भरपूर अशा प्रमाणात फळं लागलेली आहेत. एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. दरवर्षीपेक्षा आणि ह्या वर्षीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? बराचसा फरक पडलेला आहे. मी तरी पण मग असं बोला. दरवर्षीपेक्षा आता मी बीत म्हणून नाही म्हणून तरी थोडंसं केमिकल वापरलेलंच आहे. पण त्या केमिकल वापरल्याच्या पेक्षा मला हे जे सॉईल केअर, सनगार्ड, सन मॅजिक, सनबूस्ट, सनस्टिक हे सगळे प्रॉडक्ट मी नियमित शेड्यूलनुसार वापरलेले. त्याचा एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आज माझी साईज आहे ना 1 किलो, 1.5 म्हणजे अर्धा किलो तर कुठं सापडणार नाही. 1 किलोच्या पुढं साईज आहे सगळी. आणि अजून त्याला टाईम आहे थोडा, एक 15 दिवस काढायला टायमिंग आहे. आजच या स्टेजला फळ कमीत कमी 1.5 किलोच्या पुढं फळ जाईल सगळं. असं मला चांगल्या पद्धतीनं चांगला रिझल्ट आलेला आहे. मोठ्या प्रमाणात रिझल्ट मला इथून पाठीमागं खरबुजांना इतका असा ट्रिमल रिझल्ट भेटलाच नव्हता. आता हे प्रॉडक्ट वापरल्यापासून पुढं आणि जवळजवळ मी सगळ्याच माझ्या शेतीला पूर्ण 10 एकर शेतीला मी हे सनेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरून राहिले. 1,40,000ची शॉपी घेतलेली आहे, ती 2दा घेतली मी आणि वापरतो मी. बाकीच्या शेतकऱ्यांना काय म्हणणं राहील तुमचं? बाकीच्या शेतकऱ्यांनी पण चांगले रिझल्ट आहेत. त्यांनी आज एक पाऊल टाकलं ना त्या दिशेकडं तर 1-2-3 वर्ष लागतील आपली जमीन चांगली पैलवान बनायला. आणि ज्यावेळेस पूर्ण पैलवान बनेल ना 3 वर्षानंतर तुम्हाला कुठलंच केमिकल टाकायची गरज येणार नाही. आहे याच्यावर सेंद्रिय जे काही निविष्ठा असतील त्या पूर्ण सेंद्रिय निविष्ठा वापरून आणि सॉईल केअर, सनगार्ड हे सगळे सनेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरून जबरदस्त लेवलला तुम्हाला रिझल्ट भेटतील आणि तुमची जमीन पण वाचल. इथून पुढं जे काही आपण रासायनिकमध्ये काही प्लॉटचे जवळजवळ काही जमिनींमध्ये कुठलंच पीक येत नाही. आता शारपट जमिनी होऊन ह्या केमिकलनी आणि आपल्याला त्याच्यापासून दुष्परिणाम खूप होऊ राहिलेले आहेत. आपण केमिकल खातोय, केमिकल वरून केमिकल फवारितोय, खालून केमिकल टाकतोय आणि तेच माल दुसऱ्या दिवशी आपल्या ताटात आपण जेवायला भाजीपाला म्हणा, फळं म्हणा, कुठल्याही पद्धतीचे सगळ्या याच्यावर सगळं आपण केमिकलमध्येच खातोय. त्याकरता इथून पुढं कमीत कमी पुढच्या पिढीला जमीन तरी जिवंत ठेवली पाहिजे. याकरता सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे आणि सनेजचे प्रॉडक्ट वापरणं अति गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. बघा आपण बघू शकतो त्यांचं म्हणणं आहे एवढं फळ कधीच याच्या आधी मोठं झालेलं नाही. तर आता बघू शकतो आपण एकदम जबरदस्त असा रिझल्ट त्यांना आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा अटॅक ह्या झाडावरती नाही. धन्यवाद.